बुलढाणा येथील पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेमध्ये काल 13 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती। मात्र त्यांच्यावर अन्न आणि औषध विभागाने अद्यापर्यंत कोणतीही कारवाई न केल्याने आमदार संजय गायकवाड चांगलेच संतापले। या बाबतीमध्ये त्यांनी मंत्री नरहरी झिरवळ यांना फोन करून कारवाईची मागणी केलेली आहे। मला काल घटना कळली की 19 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली। त्यातले 6 विद्यार्थी हे पैनगंगा आदिवासी शाळेमध्येच आहेत आणि 13 विद्यार्थ्यांवर उपचार चालू आहेत। आणि फार गंभीर बाब आहे की फूड अँड ड्रग्सचे अधिकारी हरामखोर फोन घेत नाही, तिकडे गेले सुद्धा नाही, त्यांना विद्यार्थी काळजी नाही। आणि जो संस्था चालक आहे तो या आदिवासी लेकरांच्या तोंडचा घास हिसकवतो। आदिवासी भागात त्यांना खायला मिळत नाही, शिक्षण मिळत नाही, म्हणून त्यांना हॉस्टेल करून दिली। हिची 75 लाखाची ग्रँट पर विद्यार्थी 21,000 पर महिन्याला यांना मिळतं। मग या संस्था चालकांनी एवढी हरामी का करावी की त्या लेकरांच्या तोंडचा घास खावा म्हणून। आणि म्हणून मी आता फूड अँड ड्रग्स मिनिस्टरशी बोललो की आपण ताबडतोब कारवाई करा आणि आदिवासी विभागाच्या लोकांशी ताबडतोब आता बोलणार आणि कारवाई करण्याची मी विनंती करणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।